माउंटेन ड्यू डर की मागा भोसरा. तो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. परत एकदा आपला आला सॅटर्डे संडे, परत एकदा आपण आलो होतो दुसऱ्या एका ट्रेकला. तर आजचा ट्रेकला आपण आलोय आदराई जंगल ट्रेकला. आदराई जंगल ट्रेक म्हणजेच काळ वॉटरफॉलचा वरून बघायचा व्ह्यू. काळ वॉटरफॉल मी तुम्हाला खालून तर अजून तर नाही दाखवला, मी दाखवेन तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये. पण आता सध्या तुम्ही वरून बघा. गाईज अंदरबनची ट्रेक ही इथून सुरू होते या पॉइंट पासून. इथे काय असा थोडासा काय म्हणतात त्याला झरणा, इथून चालत चालत जायचं. ऍक्च्युली इथं अगोदर हे ब्रिज नव्हता. आतमध्ये मी अगोदर आलतो तेव्हा आतमध्ये चालत चालत जावं लागायचं, जंगल होतं. आता या जंगलातून हिने एक रस्ता बनवलेला आहे. A few moments later. गाईज पुढे आल्यानंतर इथे एक आहे छोटीशी रिव्हर क्रॉसिंग. पाणी याला आलं नाही कारण पाऊस पडून घेऊन गेलेला आहे, तर मग फ्लो तर येऊन गेलाय. हे सगळे बाकीचे आपलेच लोक आहेत. एवढी लोक आलेत आज आम्ही आणि आमच्या भरोसा एवढी लोक आलेत. म्हणलं बघा आता तुम्ही आम्ही किती चांगले लोक आहेत. सो चला. जसं की तुम्ही बघू शकता एकदम हवा जोरात चालू आहे आणि आज एवढा क्राऊड आहे. क्लाउड पेक्षा क्राऊड जास्त आहे. अंगेन घात्रम नयने वक्त्रम. जसं की तुम्ही बघू शकता आपण आता पोहोचलोय फॉग मध्ये. खतरनाक फॉग आहे आज. बघा मी काय बोलत नाही. न्यायेन राज्यम. चला. क्राऊड लवणेन भोज्यम. काहीच थोडस वरती आल्यानंतर एवढं धुकं आहे आणि या ठिकाणी हे चालू आहे. ते स्पीड आहे ढगांचं. गाईज दाबा. सो गाईज 3 तासाची अशी जंगलामधून ट्रेकिंग करत करत आपण आता इथं पोहोचलोय. इथं आहे एकदम फुल क्राऊड आणि एक छोटासा धबधबा आहे, ते इथं जवळ जाऊन दाखवतो मी तुम्हाला. बाकी जे आमच्या अगोदर आले ते लोक आता रिटर्न निघालेत आणि मोबाईल त्या प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये, त्यामुळे ब्लर आलेला आहे व्हिडिओ. सो तसाच बघा आणि जर क्लिअर बघायचा असेल तर कधी कमेंट करा, आपण नेक्स्ट टाइम येऊयात. म्हणजे मी घेऊन येतो तुम्हाला. तो गाईज वरती आल्यानंतर इथून अशी फक्त दिसतात थोडे. बाकी मग हा झरणा एक दिसतो जो जंगलातून येतो आत. सगळी पब्लिक एवढा क्राऊड आहे ना, खतरनाक एवढा क्राऊड आहे. बाकी इकडून वरती थोडं पाणी पडते, वरती पाऊस होत असेल आणि इथं पण आता पावसाला सुरुवात झालेली आहे थोडीशी. सो गाईज जसं की मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी पाऊस नव्हता, त्यामुळं धबधब्याला कमीच पाणी आहे. आणि या पाठीमागच्या इथंच आपण सांगितलेत भजी. सो भजी बनताय तोपर्यंत मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. A few moments later. सो गाईज आम्ही आता जसे सांगितले तसे भजी खाल्ले आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे काल वॉटरफॉलचा टॉप पॉईंट बघायला. जाता असे व्ह्यूज आहेत तिथे आणि एवढी लाईन लागली त्यामुळे लाईनला थांबलो आहे आपण. सो जाऊया. आणि गाईज हा जो आवाज येतो ना वॉकीवरती, हा काळ वॉटरफॉलच्या बेसपासून आवाज येतोय. तिथला कोणाचा तरी कनेक्ट झाला. Many hours later. गाईज वॉटरफॉल बघून आपण आता रिटर्न आलो. तिथे सकाळी पूर्ण दुःख होतं, तिथं आता असा नजारा बनलेला आहे. ते दिवस वॉटरफॉल पण बनलेले आहेत तिकडे, तुम्ही बघू शकता थोडंसं दिसतोय. आणि आता आपण जाणार आहे, आपल्या बाकीच्या पार्टी सगळे येत आहेत काळ वॉटरफॉलचा तो वरचा व्ह्यू पाहण्यासाठी. ते पण मी दाखवतो, तो बघत राहा. गाईज खतरनाक हवा सुटलेली आहे. अजून इथं वरतीच आम्ही आहे, काळूचा तो व्ह्यू पॉइंट त्या साईडला आहे, तिकडे आम्ही चाललेलो आहे. तिकडे थोडीशी पब्लिक दिसते ना, तिकडे जायचंय आता आपल्याला. पण लय खतरनाक वारं चालू आहे एकदम, म्हणजे
टॉप लेवलचं. काळ वॉटरफॉलचा टॉपचा व्ह्यू पाहण्यासाठी या साईडला आहे तो व्ह्यू. इथून थोडासा रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय ना, हा तिथं जायचं आपल्याला. बाकी एकदम हवा चालली आहे त्यामुळे आपण गॉगल्स घातले. जोकर सारखं दिसलं तरी पण कसं आहे, डोळ्यांना थोडंसं आपले सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे आपण घातलेत. बाकी तुम्हाला जसं अकोलीच येतं, हवा कसली खतरनाक वाली येते. हा आहे आपला आजचा शेवटचा व्ह्यू. त्याला बघण्यासाठी एकदम खतरनाक जास्त एकदम क्राऊड आलेला आहे. सो दाखवतो. आणि गाईज तो आहे काळ वॉटरफॉलचा टॉप व्ह्यू. अजून तुम्हाला मी समोरून दाखवतो. हा आहे साईड व्ह्यू. बाकी तिथं लोक पण दिसत आहेत थोडीशी म्हणजे आहेत. अजून हे इथं छोटी छोटी आहेत म्हणजे. देख लिया ब्रो. अरे वो नहीं गिरता, वो गिरा हुआ है पहले से. So guys, this is काळ वॉटरफॉल फ्रॉम टॉप व्ह्यू. असा दिसतो. स्टेप त्याच्या खाली आहेत. आपण खाली नाही जाणार कारण आपला इन्शुरन्स फक्त ऍक्सिडेंटल आहे, टर्म लाईफ नाही आहे. घरच्यांना काय फायदा नाही होणार, मला पण नाही होणार म्हणा. सो दिस इज काळ वॉटरफॉल. तिकडे पण आहे तो बाळू म्हणतात त्याला, आणि हा काळू. आणि हे स्टंटबाजी माउंटेन ड्यू डर की मागा भोसरा. दादा हवा आली ना, जात चाल तसंच. आपण सगळे व्ह्यू पॉइंट पाहिले आणि आता आपण चाललोय आपल्या वेंडरच्या घरी. तिथं आपण करणार आहे लंच, आणि लंच करून आपण निघणार आहोत आपल्या घराकडे. गाईज हे आहे ते बेस विलेज, ते गाव. ते एकदम मस्त गाव आहे. ते त्यांना लाईव्ह वॉटरफॉल चालूच असतो कंटिन्यू. बाकी हे असं गाव आहे. बाकीचे आलेत लोक, सो बसेस एवढ्या जास्त लागलेले आहेत. आणि इथं ही टाकी दिसते ना आपल्या, तिथं जायचंय. ही आहे बागायची नाही, भाताची शेती, आणि तिथं आहेत बगळे. आणि जायचं आपल्या तिथं तीच लावलेली भाताची शेती, आणि आपल्याला जायचंय तिथे. Many hours later. सो गाईज फायनली मी त्या टाकीजवळ पोहोचलो होतो. त्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं. नंतर आपण जेवण वगैरे केलो आणि नंतर मग आलो आपण पुण्याला, आणि आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि जर तुम्हाला पण अशा ट्रेकला यायचं असेल माझ्यासोबत तर नक्की कमेंट करा. माझ्यासोबत म्हणजे जर यायचं असेल इंजननं तर मला कमेंट करा व्हिडिओच्या खाली, किंवा DM करू शकता. डिस्क्रिप्शन माझी इंस्टाग्रामची सुद्धा लिंक आहे. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, ज्यांच्यासोबत तुम्हाला ट्रेकिंगला जायचं आहे. आणि हाईप पण करा. हाईपचा सुद्धा नवीन आता ऑप्शन येतोय, तो सुद्धा करा. इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. बाय बाय, भेटूया नवीन व्लॉगमध्ये.